नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 6 जून या दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्या असं देखील म्हणतात. या दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय करायचा आहे. दही भाताचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये 2 प्रकारे कसा करायचा आहे याविषयीची माहिती बघणार आहोत. दर्श अमावस्या ही गुरुवारी आहे आणि या अमावस्येला खूप सारे मोठे महत्त्व आहे. अमावस्या तिथी 5 जूनला संध्याकाळी 7:54 सुरू होईल तर 6 जूनला संध्याकाळी 6:07 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार शनी जयंती 6 जूनला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय 6 तारखेला गुरुवारी करायचा आहे. बघा, पूर्वीच्या लोकांकडून तुम्ही ऐकलेलं असेल किंवा तुमच्या आजी आजोबांकडून तुम्ही ऐकलेलं असेल, दही भाताचा उतारा, दही भाताचा उपाय, दही भाताचं लेपन या विषयीची माहिती तुम्ही कधीतरी ऐकली असेलच. हा उपाय का करायचा तर तुमच्या घरामध्ये जर का नको असलेल्या गोष्टी, वाईट बाधा असतील, निगेटिव्ह ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात साठलेली असेल, कुणीतरी घरात असण्याचं तुम्हाला सारखा भास होत असेल, एखाद्याने करणी बाधा केलेली असेल किंवा बाहेरून कोणीतरी तुमच्या पाठीमागे काहीतरी लावून दिलेलं असेल, तुम्हाला विचित्र घरात काहीतरी असण्याचे भास होत असतील किंवा एखादा व्यक्ती खूप चांगला आहे आणि तो अचानक अमावस्येला आजारी पडत असेल तर बघा, अशा वेळेला आपल्या घरात वाईट दोष असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात किंवा कोणीतरी काहीतरी वाईट गोष्टी केलेल्या असतात, तांत्रिक क्रिया केलेल्या असतात किंवा आपल्याबरोबर आपण नको त्या ठिकाणी जाऊन आलेलो असतो आणि त्या ठिकाणाहून आपल्याबरोबर एखादी वाईट शक्ती घरात प्रवेश करत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास आपल्या घरातील व्यक्तींना किंवा आपल्याला हा होत असतो. जर का एखादी व्यक्ती तुमच्या घरात अशी सारखी आजारी पडत असेल किंवा वारंवार अशा पद्धतीचा त्रास होत असेल किंवा मुलं अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येला आजारी पडत असेल, किरकिर करत असेल, तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला दही आणि भात ह्या वस्तू लागणार आहे आणि ह्या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. तर बघा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला थोडासा तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ तुम्हाला मीठ न टाकता आणि तांदूळ न धुता शिजवून घ्यायचा आहे. हा शिजवलेला भात तुम्हाला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उपाय करण्यासाठी वापरायचा आहे. आता तुम्ही घरामध्ये जो भात खाण्यासाठी शिजवतात तो भात आपल्याला ह्या उपायासाठी वापरायचा नाही. ह्या उपायासाठी तुम्हाला थोडे तांदूळ घेऊन भात हा मीठ न टाकता नवीन शिजवून घ्यायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. आता अमावस्येच्या दिवशी आपण इतर देखील उपाय करत असतो, जसं की घराची साफसफाई करणे, मुख्य उंबरठा स्वच्छ करणे, दरवाजा स्वच्छ करणे, उंबरट्यावर हळदीचं लेपन करणे, बाहेर हळद आणि गोमूत्र टाकून घराच्या बाहेर सडा घालणे, घरातील फरची हळद, गोमतीर, जाड मीठ या वस्तू टाकून पुसून घेणे. तर आपल्याला ह्या उपायाबरोबर ह्या गोष्टी देखील घरात करायच्या असतात. तेव्हाच आपल्याला आपण अमावस्येला केलेल्या उपायांचा किंवा सेवांचा उपाय किंवा 100% रिझल्ट हा बघायला मिळत असतो. आता हा भात थंड केल्यानंतर आपल्याला एका वाटीत किंवा भांड्यात हा थोडा भात काढून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे आणि हा दही भात एकत्र करून आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घराच्या बाहेरून, पूर्ण घराच्या बाहेरून गोलाकार आपल्याला किंवा 4ही कोपऱ्यात आपल्याला थोडा थोडा आपल्याला हा भात टाकायचा आहे किंवा स्प्रिंकल करायचा आहे. यामुळे देखील वाईट बाधा, करणी बाधा, वाईट नजर ह्या गोष्टींपासून आपल्या घराचा बचाव होतो. आपल्या घराला लागलेली दृष्ट निघून जाते. पितृदोष असतील तर ते देखील कमी होतात. तर हा अत्यंत साधा सोपा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करायचा आहे.
यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला थोडासा भात एखाद्या न लागणाऱ्या वाटीमध्ये किंवा पत्रावळीमध्ये किंवा कागदावर किंवा तुम्ही वहीचं पुठ्ठा घेऊ शकता त्यावर काढून घ्यायचा आहे। यावर तुम्हाला थोडंसं 2 चमचे आंबट दही घ्यायचं आहे। बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे दही घ्यायचं आहे ते आंबटच असलं पाहिजे। त्यानंतर यावर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या घरात एखाद्या ठिकाणी टेबलावर, खुर्चीवर, दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने उभं राहायचं आहे आणि तुम्हाला नमस्कार करून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः असं 11 वेळा बोलायचं आहे। बघा, 11 वेळा ओम पितृदेवाय नमः असं बोलायचं आहे तुम्हाला आणि हा भात तुम्हाला उचलायचा आहे। त्यानंतर हा भात तुमच्या घरातील सर्व भिंतींना तुम्हाला टच करून घ्यायचा आहे। जेवढे रूम असतील तेवढ्या रूममध्ये तुम्हाला हा भात टच करून घ्यायचा आहे। त्यानंतर जर का एखादी व्यक्ती तुमच्या घरात खूप आजारी असेल, खूप बाधा झालेली असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की हा व्यक्ती वेड्यासारखा करतो आहे किंवा हा व्यक्ती पहिले खूप शांत होता, अचानक हा चिडचिड करायला लागला आहे, अशा व्यक्तीवरून किंवा मुलावरून तुम्ही हा भात 7 वेळा उतरवून घेऊ शकतात। त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घरात बाथरूम जिथे आहे त्या बाथरूमच्या खिडकीवर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे। आता प्रत्येकाच्याच घरामध्ये बाथरूम, टॉयलेट हे वेगवेगळं असतं, त्यामुळे तुम्ही हा भात बाथरूमच्या खिडकीवर ठेवा आणि बाथरूमचा दरवाजा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। जर का एकच बाथरूम असेल तर तुम्ही दरवाजा लावला तरी चालेल आणि ते बाथरूम तुम्ही यूज केलं तरी चालणार आहे। यानंतर सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे आणि हा भात घ्यायचा आहे। हा भात घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे। जाताना तुम्हाला 1 मगभर पाणी घेऊन जायचं आहे। पाणी तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि हा भात तुम्हाला घेऊन जाऊन एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा एखाद्या उखिरड्यावर ठेवून यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही। हा उपाय करताना तुम्हाला कोणी बघणार नाही याची दक्षता, काळजी तुम्हाला घ्यायची आहे। हा उपाय करताना, जाताना आणि येताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे। घरात देखील हा उपाय आदल्या दिवशी करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे। ज्यावेळेस सर्व व्यक्ती घरातील झोपायला जातील, मुले झोपायला जातील, त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी सर्व झोपायला गेल्यानंतर तुम्ही हा उपाय घरात करू शकतात। यानंतर हा भात उखिरड्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही आणि तुम्हाला सरळ घरी निघून यायचं आहे। घरी आल्यानंतर अगोदर हात पाय तुम्हाला घराच्या बाहेर धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर घरात आल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे। देवघरासमोर बसून तुम्हाला तुमच्या देवतांना, इष्ट देवतांना, गुरूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तर अत्यंत साधा सोपा असा हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। बघा, साधा दिसणारा उपाय असला तरी देखील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय जर का तुम्ही प्रत्येक पौर्णिमा, अमावस्येला केला तर तुमच्या घरातील सर्व बाधा, वाईट बाधा, पितृदोष, तांत्रिक क्रिया, ज्याही काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुमच्या हळूहळू निघून जातील आणि जेव्हा ह्या गोष्टी घरातून निघून जातील त्याच वेळेस आपल्या घराची प्रगती होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।